नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सकाळ होताच शर्विल आरंभला भेटायला गेला. खूप सारे प्रश्न होते त्याच्या डोक्यात. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला हवी होती. हवेलीपासून दूर एका सुनसान जागी ते दोघेही भेटले. दोघे देखील दूरवर पाहत शांतपणे उभे होते. तुमच्यासाठी तुमची फॅमिली सर्वस्व आहे आणि त्यानंतर बाकी, बरोबर ना? शर्विल बोलला. हो, आरंभने शांतपणे उत्तर दिलं. तुम्ही तुमच्या फॅमिलीला वाईट नजरेनं पाहणाऱ्यांना, त्यांना नुकसान पोहोचवणाऱ्यांना अजिबात माफ करत नाही, बरोबर ना? हो, आरंभ बोलला. मग सपना जोशीला का माफ केलं? तो गहिवरून बोलला. तुझ्यासाठी, आरंभ शांतपणे बोलला. शर्विल डोळ्यात पाणी आणून त्यांच्याकडे पाहत होता. सपनानं सूड बुद्धीनं माझ्यासोबत जे काही केलं त्यात तुझा काय दोष? तिच्या पापाची शिक्षा तुला का मिळावी म्हणून तिला मनात नसतानाही मी माफ केलं. आईविना एक मुलगा किती अधुरा असतो हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. माझी मासा मला सोडून गेली तेव्हा किती सोसलं मी. ते सगळं तुला सहन करावं लागू नये म्हणून मी माघार घेतली. मी सपनाला शिक्षा दिली असती तर आज तू जे काही आहेस ते नसतास. कदाचित वाईट संगतीत राहून वाईट मार्गाला लागला असतास. मला तुझं भविष्य घडण्याआधीच खराब करायचं नव्हतं. सपनाला बऱ्याचदा स्वतःला सुधारण्याची संधी मिळाली, परंतु तिनं तिचा हट्ट, हेकेखोरपणा सोडला नाही. फार चुका केल्या तिनं. चुका नाही, अपराध. चूक एक दोनदा होते, पण मॉम नेहमीच जाणून बुजून चुकीची वागत होती, चुका करत होती. त्याला चुका म्हणता येणार नाही, अपराध म्हणता येईल. तिनं खूप मोठे अपराध केलेत. तुमच्यावर सूड उगवण्यासाठी, तुम्हाला त्रास देण्यासाठी तिनं सगळ्या हदी पार केल्या. तुम्हाला माहीत आहे माझे डॅड कसे गेले? आरंभने न समजून त्याच्याकडे पाहिलं. मॉमने मारलं त्यांना. इतकंच नाही, आज नानूंची जी काही अवस्था आहे ती मॉममुळेच. शर्विल दुःखी स्वरात बोलला आणि ते ऐकून आरंभ शॉक झाला, कारण हे आरंभला माहीतच नव्हतं. शर्विलने मग त्यांना सारा प्रकार सांगितला. अम्मीचा मृत्यू देखील नैसर्गिक नव्हता. नक्कीच मॉमने काहीतरी केलं असणार. आरंभ न समजून त्याच्याकडे पाहू लागला. अम्मीला तिच्याबद्दल सगळं माहीत झालं होतं आणि ते सगळं ती मला सांगणार होती आणि त्यासाठीच ती काल मला भेटायला आली. पण आमची भेट होण्याआधीच अम्मी, असं म्हणत शर्विलच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. आरंभने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि शर्विलने रडत त्याला मिठी मारली. त्याच्या मिठीमध्ये त्याला वडिलांसारखी आपलेपणाची फिलिंग येत होती. मला मॉमला शिक्षा द्यायची आहे. तिनं आजपर्यंत जे काही गुन्हे केलेत त्या सगळ्या जगासमोर आणायचे. शर्विल डोळे पुसत बोलला. ती आई आहे तुझी, तिला त्रासामध्ये तू पाहू शकशील? आरंभने विचारलं. ती आई असली तरी एक अपराधी देखील आहे. तिनं माझ्यासोबत जे काही केलं ते एक वेळ मी विसरेल, पण डॅड, नानू, अम्मी यांच्यासोबत तिनं जे काही केलं त्यासाठी मी तिला माफ करू शकत नाही. मला माहीत आहे मला आणि आर्यालाही ती सुखानं राहू देणार नाही. बदल्याच्या भावनेनं ती पूर्णपणे वेडी झाली आहे. सूड, बदला याशिवाय तिला दुसरं काही सुचत नाही. ती तिचा हेतू साध्य करण्यासाठी काहीही करू शकते. तिनं अजून काही गुन्हे करण्याआधी तिला शिक्षा मिळणं गरजेचं आहे. अजून एकदा विचार कर. एकदा काही प्रकरण पोलीस आणि मीडियापर्यंत गेलं की माघार घेता येणार नाही. कदाचित सपनाला फाशीही होऊ शकते. कायद्यानं तिला जी काही शिक्षा होईल ती योग्य असेल. तुम्ही माझ्यासोबत आहात ना? शर्विलनं विचारलं. नेहमीच. आणि आता सगळं माझ्यावर सोड आणि तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. आरंभ त्याच्या पाठीवर हात ठेवून बोलला. अजून एक विचारायचं होतं. बोल, आरंभ बोलला. तुम्ही आर्याला माझ्यापासून दूर नाही ना करणार? शर्विल केविलवाने नजरेनं त्यांच्याकडे पाहत बोलला आणि आरंभ शांतपणे त्याला पाहत होता. तू तुझं प्रॉमिस पूर्ण कर, आर्या तुझीच आहे. आरंभ ॲटिट्यूड दाखवत बोलला आणि शर्विल गोड हसला आणि त्यानं पुन्हा आरंभला मिठी मारली. थँक्यू व्हेरी मच. मी माझ्या वडिलांना पाहिलं नाही, परंतु ते नक्कीच तुमच्यासारखे असतील. हो, पण मी तुझा बाप नाही, सासरा आहे आणि सासराच राहीन.
माझ्या प्रिन्सेसला थोडं जरी दुखावलंच ना तर गाठ माझ्याशी आहे. आरंभ नाटकीपणे त्याला दम देत बोलला. आय प्रॉमिस, मी तिला कधीच दुखावणार नाही. तुमच्या इतकं जरी प्रेम करू शकलो नाही तरी तुमच्यापेक्षा कमीही करणार नाही. शर्विल देखील हसत बोलला. काही दिवस मग असेच गेले. सपनानं आतापर्यंत केलेले गुन्हे, त्याबद्दलचे सगळे पुरावे एका निनावी व्यक्तीनं मीडिया आणि पोलिसांना पाठवले. सगळीकडे सपनाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. जुन्या फाईल्स पुन्हा उघडल्या गेल्या आणि आता सपनाची कसून चौकशी व्हायला लागली. आरंभने यामध्ये जातीनं लक्ष घातलं होतं. त्यानं त्याचे कॉन्टॅक्ट्स वापरून ही केस इमानदार पोलीस अधिकाऱ्यांना द्यायला लावली, ज्याच्यापुढे सपना आणि तिचा पैसा काहीही काम करू शकला नाही. आता सपना अडकणार आणि तिच्यासोबत आपण देखील अडकू या विचारानं निशा आणि नीलनं तिच्याशी सगळे संबंध तोडले आणि तिला एकटं सोडून दिल्लीला परत गेले. सपना परेशान एकटीच त्या मॅन्शनमध्ये होती. तिला बाहेर निघता येत नव्हतं, ना तिला मुंबई सोडून जाण्याची परवानगी होती आणि तिची कुणी मदतही करत नव्हतं. एक दिवस शर्विल मॅन्शनमध्ये आला. त्याला पाहून सपनानं रडत मिठी मारली. मला माहीत होतं तू माझ्याकडे नक्की परत येशील. तू मला त्रासात नाही पाहू शकत. प्लीज मला सोडून जाऊ नको शर्विल, मी एकटी पडली आहे. मला जेलमध्ये नाही जायचं, तू काहीतरी कर ना. सपना रडत बोलली आणि त्यानं तिला समोर उभं केलं आणि डोळ्यात पाणी आणून पाहत होता. आज जे काही तुझ्यासोबत होत आहे ती तुझ्या कर्माची फळं आहेत मॉम. तू जर वेळीच सुधारली असतीस तर आज तुझ्यावर ही वेळ आली नसती. शर्विल डोळ्यात पाणी आणून बोलला. नाही शर्विल, मी काही नाही केलं. मी निर्दोष आहे. तो आरंभ जडेजा मला मुद्दाम फसवण्याचा प्रयत्न करतोय. माझ्यावर विश्वास ठेव. रिअली मॉम, तुझ्यावर विश्वास ठेव. तुझ्यावर विश्वास ठेवून मी आजपर्यंत खूप चुका केल्यात, पण आता नाही. थँक गॉड की आर्या माझ्या आयुष्यात आली आणि मला माझी चूक सुधारण्याची संधी मिळाली. बरं झालं तू माझ्याशी संबंध तोडलेस, नाहीतर आज मीही तुझ्या अपराधात सामील असतो. मला तुझ्याबद्दल वाईट वाटतंय, पण त्यासाठी मी काहीच करू शकत नाही. प्लीज मॉम, आता तरी सगळं थांबव आणि तुझे गुन्हे मान्य कर. केलेल्या गुन्ह्याची त्या ईश्वराकडे, आरंभ जडेजाकडे आणि नानूंकडे माफी माग. कदाचित यामुळे तुला, तुझ्या मनाला शांती, समाधान मिळेल. असं म्हणून शर्विल नानूंच्या रूममध्ये गेला. त्यांचं सामान एका बॅगेत भरून त्यांना व्हीलचेअरवरती बसवून बाहेर आणलं. सपना त्याच्याकडे पाहत होती. मी नानूला माझ्यासोबत घेऊन चाललोय, असं म्हणून त्यानं सपनाला गच्च मिठी मारली आणि मॅन्शनच्या बाहेर पडला. इकडे शर्विल नानूंना घेऊन आजी आजोबांकडे आला. त्यांनी नानूचं खुल्या दिलानं स्वागत केलं. ते त्यांना त्यांच्या परिवाराचाच एक सदस्य म्हणून आपलेपणानं काळजी घेऊ लागले. बाहेरून खुश होता शर्विल, परंतु आतून सपनासाठी तो फार दुःखी होता. कितीही केलं तरी त्याची जन्मदाती आई होती ती, परंतु नाईलाज होता त्याचा. तिला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळत होती. काही दिवस असेच गेले. सपनाच्या केसमध्ये सगळ्या गोष्टींची शहानिशा झाल्यावर पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि कोर्टानं तिला पकडण्यासाठी वॉरंट जाहीर केलं. पोलीस तिला पकडण्यासाठी मॅन्शनमध्ये आले आणि त्यांना पाहून ती अचानक वेड्यासारखं हसू लागली. तिची मानसिक स्थिती बरोबर नाही असं दिसत होतं आणि म्हणून तिला पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथल्या डॉक्टरांनी तिला मानसिक रुग्ण म्हणून घोषित केलं आणि तिची रवानगी मानसिक रुग्णालयामध्ये केली. तर मग मित्रांनो, तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय वाटतं? सपना वेडी झाली आहे की वेडी असण्याचं नाटक करते? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.